कर्जमाफी म्हणजे भीक मागत नाही तर कर्जमुक्ती मागत आहोत। सरकारनं शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली नाही तर पाठीवर आसुडाचे फटके पडतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा महागात पडेल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असल्यानं त्याचा संशोधन आणि शिक्षणावर परिणाम होत असल्यानं तातडीने आकृतीबंध तयार करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेत। इंदापूर तालुक्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं बदलत्या हवामानाचा केळी पिकाला फटका बसताना दिसतोय। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 7 दिवसात पीक विमा भरपाईचे 415 कोटी रुपये जमा होतील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे। सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याचा उत्पादन खर्च निघेना झाल्यानं आता कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। USDA अमेरिकेतील सोयाबीन पेरणी उत्पादन आणि शिल्लक साठा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावात कालपासून 4.5% वाढ झाली आहे। अमेरिकेने इतर देशांच्या तुलनेत भारतातून आयात होणाऱ्या कोळंबीवर सर्वाधिक शुल्क लावलेत, त्यामुळे भारताच्या $200 कोटी मूल्यांच्या कोळंबी निर्यातीत अडचणी वाढल्यात। बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।